एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। असं आहे की गेली 2 सप्रे आपण पाहिलं असेल की मी आघाडी बरोबर आमची आघाडी झाली आहे। आम्ही कॉम्रेड मेजर शेख आणि चेतन नरोटे, अजय गासरी, मी आम्ही सगळ्यांनी मिळून आघाडी केली आणि कालचा आघाडीचा एक मोठा जो प्रोग्राम झाला त्यामध्ये मी त्यांच्या शुभास्ते आमच्या काही कार्यकर्त्यांना पारितोषिक दिली आणि तिथून आम्ही सगळे जेव्हा चर्चा करत बसलो तर आता की जुन्या लोकांना घेतलं पाहिजे, जुन्या लोकांना जोड केलं पाहिजे यावर मला ॲक्च्युली माननीय आपले जे सपाटे साहेब आहेत माझे महापौर त्यांनी मला एक पत्र दिलं की माझा अन्याय झाला आहे सुधीरजी आणि हे माझं निलंबन तुम्ही काय करून रद्द करून बघा, कारण की माझा फार मोठा अन्याय होतो आहे। मी एवढी वर्ष पवारसाहेबांचं काम केलं आहे, मला हे समजतं की ते पवारसाहेबांचे निष्ठावंतांनी अनेक कार्यकर्ते आहेत आणि ही घटना जी घडली ती हनी ट्रॅप आहे। याबद्दल मी अगदी शाहीरपणे सांगितलं की हनी ट्रॅप आहे। हनी ट्रॅप आणि बलात्कार हे 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत। जर कोणाला कळलं नसेल हनी ट्रॅप तर काय त्यांनी ते माहिती नीट घ्यावी आणि मग त्यांच्या अन्याय करायला हरकत नाही। मी त्याबद्दल सपाटे साहेबांची एकच चूक आहे की त्यांनी जी बनियान घातली होती आणि हात केला हे एवढं म्हणजे आलेल्या माणसांना यान बसा असंही म्हटलं एवढं त्यांचं काही ते दिसतं, बाकी मला माहिती नाही। आणि त्यांच्या कसं आहे की होणारी महानगरपालिका जी आमची आहे त्यावेळी त्यांच्या ताकदीची पण आम्हाला पक्षाला गरज आहे, कारण काय शेवटी पक्ष हा मी एकटा चालवणार नाही आहे। आमचे जुने जाणते कार्यकर्ते आहेत, त्यामध्ये आमचे शंकर पाटील साहेब असतील, भारत जाधव असतील, ज्यांना कारपुनी आहेत, मी आहे, नवीन चैतन्य बेरी, आम्ही सगळे म्हणून काम करणार आहोत। आघाडीबरोबर आम्ही जे बैठक घ्यायला लागलो आहे आता आपल्याला माहीत आहे मी भरपूर आघाडीच्या बैठक घ्यायला लागलो। पुढच्या आठवड्यामध्ये आमची फार मोठी आणखी एक बैठक होणार आहे, त्यातून आम्हाला मदत करणार की आम्ही कितपत कपॅसिटी आमची होईल आणि त्यात सपाटे साहेब आले तर आणखीन आम्हाला एक ताकद मिळेल असे आम्हाला वाटते। त्यामुळे त्यांच्या निलंबनाबद्दल मी पत्र ऑलरेडी लिहिलेलं आहे आणि काल त्याच्यावर सत्कार, कारण की त्यांनी जेव्हा ती जिंकली निवडणूक ही समाजासाठी म्हणजे काय म्हणतात त्याला ताकदवान गोष्ट त्याच्या जीवनासाठी झालेली आहे। शेवटी समाजाने एकत्र यायला पाहिजे असं माझं मत आहे। मराठा समाज हे जे गोंधळ चालला आहे, माझी सगळ्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे आपण एवढे मोठे कार्यकर्ते आहेत तेवढं मन मोठं करा आणि त्यांना तुम्ही मनातून सोडते त्यांना माफ करायचं म्हणणार नाही, त्यांना माफ करायला म्हणणं योग्य नाही, मात्र जे काही झाल्या चुका असतात एकदाच्या आपण पोटात घेतल्या पाहिजेत आणि विसरून जाऊन नव्याने काम करू, कारण की उद्याच्या महापालिकेमध्ये आम्हाला सोलापूरचा महापौर बनवायची आम्ही प्रयत्न करतो। तर सोलापूर शहरामध्ये नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्याचं मला मानस आहे आणि सपाटे साहेबांचं कार्य फार मोठं आहे आणि त्यांना त्यांच्याकडे सुप्रियाताई सुळे किंवा शरद पवार साहेब किंवा अजितदादा हे येऊन गेली माणसं आहेत आणि मी त्यांच्याकडे नवीन जरी असलो तरी मला जेवढं काय काम करता येईल तेवढं करणार आहे। आणि माननीय शरदचंद्र पवार साहेबांच्या घरी जेव्हा ते परत भेटले त्यानंतर आता त्यांचे जेव्हा पवार साहेबांना भेटतात याचा अर्थ असा की निलंबन हा फार काही मोठा विषय नाही, तो प्रोसेसचा भाग आहे, तो लोकांनी समजून घ्यायचा प्रयत्न। मनोहर सपाटे यांच्या राजकारणाचा सोलापूर महापालिकेत आपल्या पक्षाला काय फायदा होईल? निश्चित फायदा होणार। त्यांच्याकडून आम्हाला कमीत कमी 4 ते 5 नगरसेवक मिळणार आहेत आणि ते स्वतः त्या बाबतीत कार्यरत आहेत आणि त्यांच्या समाजामध्ये त्याचा कालच पाहिलं असेल की त्यांची किती ताकद आहे। निवडणूक जेव्हा लढली तर फक्त 40 मतं बाकीच्या लोकांना पडले, बाकी सर्व ते ह्यांना म्हटली, म्हणजे याचा अर्थ असा की मी त्यांना मत कमी लेखणार नाही। अपोजिट पार्टी जे पण ते आमचीच माणसं आहेत, मात्र आपण आपली ताकद सांभाळून काम केलं पाहिजे, ओळखून काम केलं पाहिजे माझं मत आहे। आणि सपाटे साहेबांना एक आहे की त्यांनी आता फक्त थोडंसं लोकांची मनं दुखवू नये। काय होतं की मी पाहिलं 2-4 गोष्टीमध्ये ते काही लोकांना फळाकली बोलतात मग ते माणसं दुखावली जातात आणि त्यातून हे निर्माण झालेलं काम आहे। हे सपाटे साहेबांचं कसं आहे की ते फार लोक रागावून त्यांना ते अगदी म्हणजे वाईट शब्दाने बोलल्यामुळं हे झालेलं असं ते मला कळतं ते आणि आता त्यांनी थोडंसं सामान्य भूमिका घेऊन समाजकार्य सुरू करावं आणि आम्ही त्यांच्याबरोबर राहणारच आहोत, त्यांना मदत करणारच आहोत, मग त्यांच्या कार्याची आम्हाला गरज आहे। आई जगदंबे किस्मत चौक तरुण मंडळ सामाजिक संघटनातर्फे पायी जाणाऱ्या यात्रा लोकांना अन्नदान वाटप करण्यात आलेलं आहे। फुलाबाद 101 किलो आणि हे जर सालाप्रमाणे चालू राहणार आहे। किस्मत चौक कार्यकर्ते यामध्ये सगळे सहभाग आहेत, त्यांच्या वतीने हे कार्यक्रम चांगले चाललेला आहे, असंच सहभाग व्हावे हे माझी विनंती आहे।
जय भीम, जय आई जगदंबे. जय भीम, आई जगदंब. सालाबादप्रमाणे याही वर्षी किस्मत चौक तरुण मंडळ या मंडळाकडून पौर्णिमेनिमित्त तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांना व्हेज पुलाव व केळीचं वाटप झालेलं आहे. आणि दरवर्षीप्रमाणे किस्मत चौक विविध उपक्रम हा राबवत असते. सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन जाणारी आमची संस्था आहे. त्या संस्थेअंतर्गत भगवान गौतम बुद्ध असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अण्णाभाऊ साठे असतील, महाकवी फुले असतील, शाहू महाराज असतील, यांच्या सर्वांच्या जयंती, सामाजिक कार्य, महिलांचे विविध उपक्रम दरवर्षी संस्थेकडून साजरे करण्यात येतात. त्याचप्रमाणे याही वर्षी आई तुळजाभवानी चरणी जे देवी भक्त जातात त्या देवी भक्तांसाठी महाप्रसाद रेल्वे स्टेशनच्या इथं आज आम्ही वाटप करत आहोत. आणि दरवर्षी हा उपक्रम आम्ही करतो आहे. आणि सालाबादपर्यंत पुढच्याही वर्षी आम्ही ह्याच्यापेक्षाही मोठा कार्यक्रम आणि उपक्रम राबवू. आणि सर्वांना देवभक्तांना विनंती आहे की महाप्रसादाचा त्यांनी लाभ घ्यावा.